हॅलो मैत्रिणींनो, आज आपण लहान मुलांसाठी डब्यात काय बनवायचं याची रेसिपी बघूया। आज आपण बनवतो आहे कोकोनट राईस। त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे कांदा, कोथिंबीर, धने, जिरं, मोहरी। तुम्हाला तिखट हवे असेल तर तुम्ही जास्त मिरची टाकू शकता, हिरवी मिरची, तमालपत्र, ओलं नारळ आणि राईस। ही रेसिपी 2 ते 3 वर्षाच्या मुलांना आपण देऊ शकतो। तुम्हाला जास्त तिखट लागत असेल तरी तुम्ही अजून जास्त मिरची किंवा लाल तिखट टाकू शकता। कृती: पहिल्यांदा आपण ओला नारळ आपल्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा। तर आपण नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे। चला तर आपण सुरुवात करूया आपल्या छोट्या मुलांच्या रेसिपीसाठी। लहान मुलांसाठी बनवते तर तेल जरा आपण कमीच टाकलेलं बरं। तेलाऐवजी आपण तूप पण वापरू शकतो। तर पहिले आपण घालूया तमालपत्र। ते तेलात थोडं वळवळलं नंतर घालूया आपण थोडीशी मोहरी, नंतर घालूया आपण 2 हिरव्या मिरच्या, त्यानंतर घालूया आपण जिरे, होल धना आणि नंतर घालूया आपण चिरलेला कांदा। कांद्याची फोडणी, कांदा गुलाबी तर होऊ द्यायचा आहे। तुम्ही हळद पण घालू शकता, हळद पण ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडेल तसं, आपापल्या आवडीनुसार आहे। आपल्या मुलांना काय आवडतं, हळद घातल्यानं मुलांना पण हेल्थीच होईल। कांदा आपला गुलाबी झालेला आहे। त्यानंतर आपण घालूया नारळाचं दूध। बघितलं, याला अशी छान उकळी येईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे। चला तर आपल्या फोडणी दिलेल्या मिश्रणाला उकळी आली आहे। छान उकळी आल्यानंतरच आपण त्यात तांदूळ घालायचे आहे। यामध्ये आपण तांदूळ घातलेले आहे। आता वरून आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घालून आपल्याला असं ढवळून घ्यायचं आहे। आणि आता स्लो गॅसवर आपल्याला कुकरचं झाकण कुकरचं झाकण आता आपण लावून घेतलेलं आहे। आपल्याला नेहमी विचार येतोच आपल्या लहान मुलांसाठी जेवायला रोज काय बनवायचं। त्यासाठी अशा सोप्या रेसिपीज आपण यूट्यूबला शोधत असतो। त्यामुळेच मी ही रेसिपी यूट्यूबला टाकते आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा।
अशा प्रकारे आपल्या कुकरला 3 शिट्ट्या झाल्या आणि आपला कोकोनट राईस रेडी आहे. तर अशा प्रकारे आपला कोकोनट राईस रेडी आहे, छान आणि सुंदर. तुम्ही वाटलंच तर बासमती राईस वापरू शकता. मी इंद्रायणी राईस वापरलेला आहे, तर तो लहान मुलांसाठी पौष्टिक आणि हेल्दी असतो.